नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो, बऱ्याच वेळेला आम्हाला असे प्रश्न विचारला जातो की एनएफओ म्हणजे काय. तर आज आपण जाणून घेऊया त्याच्याबद्दल थोडक्यात. एनएफओ म्हणजे न्यू फंड ऑफर. जसा एखादा शेअर मार्केटमध्ये नवीन येतो तर तो जेव्हा लॉन्च होतो तर त्याला आयपीओ म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तसाच म्युच्युअल फंड एखादा नवीन जेव्हा लॉन्च होतो तर तो एनएफओच्या स्वरूपात होतो, न्यू फंड ऑफर. आणि जशी शेअरची एक किंमत असते तशी एनएफओची बेसिक एनएव्हीची जी व्हॅल्यू असते ती 10 रुपये असते. तर ही जी युनिट प्राइस आहे ही फिक्स असते आणि इथून पुढे 6 महिने ते वर्षभर सेबीच्या नियमानुसार त्या फंड मॅनेजरला ते पैसे गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. ही झाली बेसिक माहिती. तर एनएफओ का? तर एकतर तुम्ही इनिशियल म्हणजे सुरुवातीलाच फंडाच्या गुंतवणुकीचे एका थोड्या पैशामध्ये म्हणजे सुरुवात करू शकता. जसं की मिनिमम 5,000 रुपयांनी तुम्ही एखादा एनएफओ सुरुवात करू शकता. ती अमाऊंट मोठी पण असू शकते. दुसरा फायदा एनएफओचा असा की जेव्हा मार्केट ऑल टाइम हायला आहे, आता समजा सेन्सेक्स आणि निफ्टी ऑल टाइम हायला आहे, सेन्सेक्स 80,000 क्रॉस झाले आणि निफ्टी 24,200 चालू आहे. तर गुंतवणूकदारांना नेहमी प्रश्न पडतो की ऑल टाइम हायला मार्केट असताना गुंतवणूक कशी करायची. तर त्यावेळेला आपल्याला न्यू फंड ऑफर मदत करतात. त्याचं कारण असं की ह्या फंड मॅनेजरकडे जो पैसा येणार आहे त्याला इथून पुढे 6 महिने 8 महिने वर्षभर ज्या फंडाचं जसं क्रायटेरिया असेल तसं त्याला वेळ दिली जाते सेबीतर्फे. तर मग ह्या येणाऱ्या पिरियडमध्ये तो त्याची गुंतवणूक करू शकतो. मग मार्केट ऑल टाइम हायला असेल किंवा मार्केट कमी असेल तर त्याने एनएफओला फरक पडत नाही. म्हणून गुंतवणूक ज्याला कोणाला लमसम करायची आहे तो मार्केट ऑल टाइम हायला असताना पण एनएफओ मध्ये येऊ शकतो. एनएफओचा दुसरा फायदा असा की 10चा जो एनएव्ही आहे तो आत्ता जर तुम्ही काही फंड जर बघितले तर काहींचे एनएव्ही 650 रुपये आहेत, काहींचे 700 रुपये आहेत. काही तर फंड असे आहेत जसा निप्पॉनचा ग्रोथ फंड जो आहे त्या फंडाची जी व्हॅल्युएशन आहे एनएव्ही तो आता 3,000च्या वरती आहे. तर म्हणजे तुम्ही जर असं बघितलं की तुम्ही काही वर्षापूर्वी जर निप्पॉनमध्ये पैसे टाकले असते तर तुमचे 10 रुपयाचे आज 3,000 रुपये झाले असते. असं इतकं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असतं. काही जे फंड आहेत त्यांची एनएव्ही जो आहे आता तो 650 रुपये चालू आहे. तर म्हणजे याचा अर्थ तो पण कधीतरी 10 रुपये होता. तर दिस इज एनएफओ न्यू फंड ऑफर. रेग्युलरली येत असतात. आमचे जे नेहमीचे गुंतवणूकदार आहे त्यांना आम्ही ब्रॉडकास्ट लिस्टद्वारे याची माहिती देत असतो. तुम्हाला कोणाला हे व्हिडिओ जे बघतायत त्यांना कोणाला एनएफओ मध्ये जर सुरुवात करायची असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट मेसेज पाठवून माहिती घेऊ शकता. पिरियडिकली बरेचसे फंड येत असतात, त्याचं आम्ही अनालिसिस करतो आणि सगळ्याच फंडात गुंतवणूक करत नाही तर त्यातले जे क्रायटेरिया ज्यांचा चांगला आहे असे फंड आपण गुंतवणूक करतो. याच्यामध्ये रेग्युलरली इन्व्हेस्ट केलं पाहिजे. म्हणजे ज्याची कॅपॅसिटी असेल त्याने चांगले एनएफओज मध्ये 10, 20, 50,000, 1,00,000 अशी रक्कम टाकली पाहिजे. आणि जरी एवढ्या रकमेची नसेल ज्याच्याकडे त्याने 10,000पासून सुरुवात केली, 5,000ने जरी सुरुवात केली तरी चालतंय. तर हे एनएफओ विषयी. थँक्यू.